नमस्कार मित्रांनो, सकाळचे 10:30 वाजलेले आहेत आणि मी लागलेले स्वयंपाकाच्या तयारीला. जसं तुम्हाला काल मी बोलली होती त्याप्रमाणे बघा, पाणी ठेवले भाताला. त्याच्यात पाणी टाकलेलं आहे, त्याच्यात मी तांदूळ सोडीन. डाळ पण शिजून झालेली आहे. डाळ शिजवताना टॅमॅटो टाकायचा, लसूण टाकायची, आज मी ती व्हिडिओ बनवली नाही, थोडी घाईमध्ये होती. उद्या मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेल डाळ कशी शिजवायची. आणि सहसा मी कुकरमध्ये डाळ शिजवत असते. टॅमॅटो टाकते, जिरं टाकते, लसूण टाकते, हळद, हिंग हे सगळं मी डाळ शिजतानीच टाकते. मी फोडणी नाही जरी दिली ना तरी ती डाळ छान लागते. आणि सगळ्यात पहिले उत्तम अशी म्हणजे आपली देवाची देवपूजाप्रमाणे देवपूजा झालेली आहे. तेव्हापासून सुरुवात केली आहे. हर हर महादेव. चला आता आपण लागू आपल्या कामाला. तर जशाप्रमाणे मी तुम्हाला बोलली होती, तांदूळ थोडं स्टॉप. तांदूळ धुवून झालेला आहे आपला. 3 पाण्याने मी तांदूळ धुतलेला आहे. आता माझ्याकडे 5-6 डबे आहे, त्याप्रमाणे मी 1-1.5 किलो तांदूळ घेतला आहे. भात जास्त लागतो. आता माझ्याकडं डबेवाले आहेत ना, ते बंगाली लोक आहेत, त्यांना राईस जास्त लागतो. आणि मारवाडी लोकांना चपात्या जास्त लागतात. आणि 2 मुसलमान लोक आहेत, ते पण खूप चांगले आहेत. आता मी हा टाकला तांदूळ. भात दाखवेल मी तुम्हाला. असा मस्त भात होतो ना, अशा पद्धतीने तुम्ही भात कराल ना, तो खूप छान भात होतो. वाटलंय मला घाईमध्ये मला जमत नाही आहे व्हिडिओ. आणि हे बघा झालं आपलं ठेवलं. हा भातावर झाकण ठेवलेलं आहे मी. आता डाळीला फोडणी द्यायची तयारी. डाळ शिजलेली आहे, डाळीला फोडणी देते. लसूण मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी रात्रीचाच निवडून ठेवलेला असतो. लसूण पण संपलेला आहे. मी भरपूरशा गोष्टी रात्रीच करून ठेवते. माझ्याकडे एक बाई आहे भाजी कापायला, ती मला कापून चिरून देते. लसूण बिसून मी स्वतःच निवडते, मला नाही आवडत कोणाचं. मी शिजताना पण लसूण टाकला होता, म्हणून आता फोडणीला मी कमीच वापरणार आहे. 2-3 मिरच्या पण घेणार आहे. मिरची टाकली ना, मिरचीने पण टेस्ट भारी येते बरं का. डाळीला थोडीशी मिरची टाकायची, तडक्यात डाळ खूप छान लागते. माझ्या डब्यावाल्यांना माझ्या हातची डाळ, माझ्या हातच्या चपात्या, अजून भाज्या थोडं स्पायसी होतात कधी कधी, पण आवडतात त्यांना. सगळ्यांना खूप आवडतं माझ्या हातचं जेवण. जे जातात ते लोक लांबून फोन करतात, दीदी आपके जैसा खाना नहीं मिलता है, दीदी आपके जैसा खाना नहीं मिलता है. माझ्याकडे एक वॉचमॅन पण आहे जेवायला. वॉचमॅन फक्त ते फारसे गरीब आहेत, त्यांची एवढी परिस्थिती नाही. म्हणजे मी प्रत्येक डब्यावाल्याकडनं 3,500 रुपये घेते, पण त्याच्याकडनं फक्त 2700 रुपये घेते. तो खूप गरीब असल्यामुळे मी त्याच्याकडनं कमी पैसे घेते. तर मी सगळ्या डब्यावाल्यांना तुम्हाला दाखवेल जेवढे आहेत ना तेवढ्या. तर हळूहळू तर ही डाळ शिजून झालेली आहे माझी. त्या डाळीला फोडणी देते, पाणी काढते. टोपांनी मला पाणी भरून ठेवावं लागतं जेवणासाठी. तडक्याला पहिले फोडणीला मी पहिले मोहरी टाकलेली आहे. जिरं तर मी डाळ शिजतानीच टाकते. थोडा तडका होऊन द्या. मोहरी तडतडली ना की मग लसूण टाकते. टाकलेलं आहे फक्त माझ्याकडेच कॅमेरा. तुम्हाला माझ्या किचनवर खूप पसारा दिसत असेल. किचन छोटा पडतो ना, म्हणून थोडाफार पसारा पण असतो. ते सगळं काम झाल्यानंतर किचन आवरायचं. घाई पण खूप असते. 12:30 पर्यंत डबे द्यावा लागतात. 12:30 वाजता सगळे येतात. भाभी हो गया क्या खाना, भाभी हो गया क्या खाना. घाई असते त्यांना पण. टाइम जेवणाचा असतो, लंच ब्रेक असतो त्यांचा.
कढीपत्ता ना जर फक्त तोडून टाकायचा, म्हणजे ना त्याचा ना स्मेल पण छान येतो आणि मस्त लागते वरण. मी भाज्यांमध्ये ना जास्त बटाटे नाही टाकत. जसं चणा असेल तर फक्त चणा मसाला करेल, छोले असेल तर फक्त छोले, चवळी असेल तर चवळी. कमीत कमी मी बटाटा टाकते भाज्यांमध्ये. टाकली मी डाळ, डाळीला फोडणी. आज जरा कमी डाळ लावलेली आहे, डबे जरा कमी आहेत म्हणून. सगळ्यांचे उपवास आहेत. आज सोमवार असल्यामुळे इकडे ना कल्याणमध्ये शॉपमध्ये बहुतेक जणांना सुट्ट्या असतात म्हणून ते येत पण नाही. नाहीतर एवढी पातीला भरून डाळ असते, प्लस साईडला पण उरलेली असते डाळ. मग ती रात्रीतनं परत तिला फोडणी द्यावं लागते. आज तुम्ही बोलाल एवढीशी डाळ, एवढीशी ताई बोलले एवढ्या डबे आहेत. आणि भाताला पण उकळी येत आहे. तोपर्यंत आता मी फ्लावर पण करणार आहे, फ्राय फ्लावर करणार आहे. त्याला 2 कांदे कापते. मी कांद्याची गोणी भरून ठेवली होती उन्हाळ्यातच, कारण पावसाळ्यात कांदे महाग होतात. कांदे ना आतून काळे असतात, त्याच्यामुळे ना कापल्यानंतर ना थोडंसं धुवून घ्यायचे. अर्धा कांदा तोंडाने बोलू शकतो जोरात, तुला काय बोलायचे ते व्हिडिओ मध्ये पण बोलू शकतो. सोमदेव मी व्हिडिओ करते माझी. कांदा धुवत आहे मी, ते काळे पडतात पावसाचे. हे फ्लावरच्या भाजीला आहे कांदा. तसं फ्लावरच्या भाजीला एकच कांदा टाकावा. फ्लावर ऑलरेडी गोड असतो, कांदा टाकल्याने ना अजून गोड होते. मग खूप कांदा नाही टाकावा. मी हा घेतला होता एक, तो ठेवून दिला, कारण फ्लावर जरा कमी झाले कापून. मी एवढंसं पण वेस्ट जाऊन देत नाही. हे पण घ्यायचा असतो. मला वेस्ट घालवायला आवडत नाही कोणती गोष्ट. टमॅटो आता झालेले आहेत 100 रुपये किलो. खूप महाग झालेले. भाजीपाला परवडत पण नाही मला. तसं मी 50 रुपयांनी डबा देते ना सगळ्यांना, तर परवडत नाही मला इझिली. पण आता काय करणार, थोड्या दिवसांनी. म्हणजे आता मी 5 वर्ष झाले डब्याचे हे करते, म्हणजे डब्यांचे भाव तेवढेच आहेत. कोथिंबीर धुवून घेते डाळ टाकायला. तर मला अजून एक बोलायचं आहे तुम्हाला. तुम्ही लोकांनी मला 72 तासामध्ये जे म्हणजे एकदम मी किती तासात 12 तासात जे म्हणजे 14 फॉलोअर्स आले. धन्यवाद, आपला आभारी की तुम्ही एवढ्या कमी वेळात मला सबस्क्राईब केलं. एकदम थँक्यू. अजून जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. थँक्यू. मला वाटलं नव्हतं की मला लगेचच एवढं म्हणजे सपोर्ट मिळेल म्हणून, पण तुम्ही लगेचच मला एवढा सपोर्ट केला, त्याच्याबद्दल खरंच मनपूर्ण धन्यवाद. डाळ झालेली आहे आपली. आता 1 मिनिट मी खाली उतरून ठेवते.
डाळ पण किती मस्त दिसते, बघू शकता तुम्ही. खूप पातळ अशी मी डाळ करत नाही, एकदम घट्ट करते डाळ. खूप घट्ट नाही, खूप पातळ नाही. आता आपण करूया चण्याची भाजी. हे काळं वाटण मी करून ठेवलं होतं, म्हणजे 2-3 दिवसापूर्वी. आता हे वाटण आज संपणार आहे चण्याच्या भाजीला. ह्या वाटणामध्ये मी खोबरं, कांदा तर फ्राय करून घेतलं होतं, टॅमॅटो, जिरं, लसूण, अद्रक. मी काल जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं की माझं कन्फर्म नसतं कोणतं वाटण काय, मी कोणतंही वाटण कधी पण सहसा हे वाटण आहे ना माझं नॉनव्हेजलाच असतं. हे काळं वाटण मी नॉनव्हेजलाच सहसा वापरते. आणि कांदा, टॅमॅटो, अद्रक, लसूण, मिरची हे आपल्या व्हेजला, म्हणजे मी कन्फर्म नाही करत, जसं मला वाटतं तसं मी करते. हे वाटण मी घालते, एवढं वाटण लागेलच. आज पुन्हा मला वाटण करावं लागेल, आज नाही उद्या करावं लागेल. तर मी तुम्हाला वाटण कसं करायचं ते पण दाखवून देईल. आपलं खानवळीला कसं वाटण लागतं करून ठेवायचं. आणि जर नसेल तरी काय टेन्शन नाही घ्यायचं, सरळ सरळ एक कांदा कापायचा, आलं लसूण मी जसं तुम्हाला सांगितलं एक खट्टी वाटायचे, तसं वाटलं ते फक्त खूप मस्त फ्राय करून घ्यायचं. टेस्ट अशी पण येते. कालची सोयाबीनची भाजी खरंच खूप छान झाली होती, मस्त झाली होती. मी काय तिला तळून घेतलं नव्हतं, काही नव्हतं, फक्त गरम पाण्यात भिजत घातले होते. एक नंबर झाली होती भाजी. माझ्या मुलाला माझ्या हातची चणा, म्हणजे त्याला सगळंच आवडतं, तो नॉनव्हेजचा खूप शॉकिंग आहे. आणि चणा मसाला त्याला खूप आवडतो. हे आपलं आता भात होत आहे, थोडासा अजून शिजू द्या, मग आपण याच्यातनं सगळं जेवढं पाणी आहे ते काढून टाकूया. कोथिंबीर निवडते म्हणजे जागा थोडीशी कमी होईल. माझ्याकडे फ्रीज नसल्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टी रोजच्या आणाव्या लागतात, काही नाही. कोथिंबीर ती सगळी निवडून साफ करून ठेवायची एक खट्टी, म्हणजे संध्याकाळच्याला पण होईल. अजून लसूण संपलंय. भाजीवाला मला भाजी आणून देतो, मला भाजी आणायला सहसा बाहेर जावं लागत नाही. ते भाजीवाले दादा आहेत, ते मला भाजी जे मी सांगेल त्यांना फोनवर ते सगळं मला आणून देतात आणि त्यांच्या फ्रीजमध्ये ठेवतात. आणि मग त्यांचीच मिसेस आहे, ती मला भाजी साफ करून देते. महिना मी तिला 300 रुपये देते. मला दाखव, मी बोलते, महिना मी तिला 300 रुपये देते. भाज्या काही जास्त साफ करायला नसतात, कधी भेंडी, कधी गवार, आणि एकच टाईम असते मोस्टली. तुम्ही म्हणत असाल ताई तुम्ही सगळं उभं राहून करता का स्वयंपाक, तर हो, मी सगळं उभा राहूनच स्वयंपाक करते. मला खाली बसून पटापट जमत नाही, करायला वेळ लागतो. स्वयंपाक मला तासभरात होऊन जातो, कितीही मोठा स्वयंपाक असो मला तासभरात होऊनच जातो. आज सकाळी पोराला शाळेत पाठवलं नाही मी, खूप पाऊस पडत होता आमच्याकडे, त्याच्यामुळे मी त्याला, पण माझा मोठा मुलगा शाळेत गेलेला आहे. माझ्या पोराचे पण पाय दुखले असते व्हिडिओ बनवून. आणि माझ्या मुलाला आवडत नाही मी असं काय बोलते ते पण होईल त्यालाही हळूहळू सुरुवात. एक मिनिट बाबू बाजूला, म्हणजे कचरा टाकू दे. चणे बघा मी धुवून ठेवले. मी याच्यापेक्षा बारीक चणे वापरत असते, पण यावेळेस डीमार्टला गेले ना तर माझं लक्ष नव्हतं, तर मोठे मोठे चणे आले. ते काही एवढं नाही, पण याच्यापेक्षा बारीक चणे असतात ना त्याला जास्त चव असते. तर मी बोलली तुम्हाला तसं भात झालेला आहे. आता याचा राईस मी पाणी काढते.
हो जरा साईडला हो बेटा, तुम्ही बरं तसं पाणी टाकते घालते. ही गंजी खूप चांगली पण असते आपल्या शरीराला. तुम्ही जरी गंजी भाताची काढली तर तुम्ही त्याच्यात मीठ टाकून पिऊ शकता. काही दुखणं होत नाही, काही नाही. शरीराला आपल्याला कॅल्शियम मिळतं. आमच्या आई लहानपणी आम्हाला भाताची गंजी द्यायची प्यायला. खूप चांगली असते शरीरासाठी, पौष्टिक असते गंजी. तुम्ही ही पिऊ शकता भाताची गंजी, खूपच पौष्टिक असते. थोडेसे काही लोक साखर टाकून पण खातात, तुम्ही साखर टाकून पण खाऊ शकता. जरा घट्ट घट्ट गंजी काढायची. आमच्या मुलांना आवडत नाही म्हणून ते पित नाही. मी पिते कधीतरी, छान लागते. पण आता थंडीचं तर खूप छान, पावसाळ्यात थंडी पाहायला वाट नाही येत, काही नाही. खूप जीवनसत्व असतं गंजीमध्ये. भासतंय मला, मोकळा ताप बोलू का. भात कसा मोकळा मोकळा झालेला आहे बघा, किती छान. आता आमचा भात थोडा रेडी झालेला आहे. आता याला दम्यावर ठेवून देऊ. दमाच्यावर ठेवलं एक 10 मिनिटं ठेवायचा तर मस्त होईल. स्वयंपाक चण्याच्या भाजीकडे लक्ष देऊया. मी ह्याच्यात टॅमॅटो वगैरे काहीही टाकत नाही. टॅमॅटो असे पण महाग पण झालेले. पण जेव्हा आपण वाटण करतो ना, वाटणामध्ये एखादा एक टॅमॅटो टाकून द्यायचा की भाजीला एकदम घट्टपणा येतो. म्हणून काही गरज नाही टॅमॅटो वगैरे टाकायची. आता मी ह्याच्यात हळद ॲड करते. डब्यामध्ये हळद नाही, काढावा लागेल. कंपनी दाखव, कंपनी. तर मी एकच मसाला वापरते. मी मिक्स मसाला दुकानातूनच घेऊन येतात ते सगळे मसाले. त्यांना जो हा मसाला आहे तो माझा रेडीमेड मसाला आहे. पण त्याच्यात सगळं मी बाहेरचे मसाले टाकत नाही. फक्त हा ओनलोड एकच मसाला आहे. त्याच्यापैकी मी नाही ना कोणती पावडर, मी कोणतेच मसाले वापरते. मला नाव पण माहीत नाही कोणत्या मसाल्याचे. लोक किती किती मसाले टाकतात. पण माझा हा मसाला एवढा भारी यायची, एवढी भारी तरी येईल ना, मी तुम्हाला दाखवून देते. जो मला मसाला बनवून देतो ना, मी महिन्याला ताजा मसाला घेऊन येते 1 किलोचा. नेहमी फ्रेश मसाला घेऊन येते. सगळे मसाले याच्यात ऑलरेडी मिक्स असतात. म्हणून गरम मसाला याची मला गरज लागत नाही. मी खूप तिखट असते. डब्यात. हेलो, हाँ बोलो ना भैया. अच्छा 2 टिफिन देती हूँ. कल का आपके पास 30 रुपए बचा है. हाँ आपने 200 रुपये दिए थे. एक डबा आज एक्स्ट्रा आलेला आहे. हा डबा अधून मधून येत असतो, कधी असतो कधी नसतो, कधी असतो कधी नसतो. तर मी याच्यात मसाला टाकलेला आहे. तुम्हाला सांगता सांगता म्हणजे गॅसवर मसाला सांडलाय, पण काही हरकत नाही. टाकते मी याच्यात. मला जास्त गॅसवर पडलेलं काही आवडत नाही. हळद टाकली, टाकली आणि आपले हे चढ गेलेले आहे.
मी जसं तुम्हाला बोलली की मी चण्यामध्ये बटाटा टाकत नाही. तुम्ही म्हणत असाल खानवळ चालवते आणि बटाटा वगैरे नाही, तर मी सहसा जास्त बटाटा वापरत नाही. असं सुक्या भाज्यांमध्येच वापरते, जशी गवार, फरसबी हे अशा कडधान्यामध्ये मी चणे वापरत नाही. म्हणजे चटके होते, कडधान्यामध्ये मी सहसा बटाटा वापरत नाही. म्हणून माझ्या डब्यावाल्यांना समजा बघा त्या प्रकारे मी चणे करत आहे. 4 शिट्ट्यामध्ये 4-5 घ्या. काही मोठे चणे 5 शिट्ट्या घ्यावाच लागेल मला. मीठ टाकते, मीठ तुम्ही तुमच्या अंदाजाने टाका काय टाकायचं. तसं पण काम झालं. बघितलंय मी काहीच टाकलेलं नाही. टमॅटो नाही, कढीपत्ता नाही, चणा मसाला नाही. माझा एकच मसाला असतो. आणि मी तुम्हाला ते मसालेवाले पण दाखवतील. ते दादा खूप छान मसाला बनवून देतात. इतका मस्त मसाला असतो ना त्यांचा. तर हे वाटण्याचं पाणी राहिलं. वाटण पण मी आता उद्या करेल. नॉनव्हेज आता बुधवारी तर आपली चतुर्थी आली असल्यामुळे, पण नाही 2 आहेत माझ्याकडे जे मुसलमान लोक आहेत, त्यांना तर मला वाराला द्यावाच लागतं. मग मला वाटण करावंच लागेल, म्हणून तेव्हा वाटण करेल. कुकरचं झाकण लावूया आणि शिट्ट्याची वाट बघूया. तुमच्याशी सांगता सांगता मला ते झालं. तर हे आपण साईडला ठेवूया. मला हळूहळू अर्धा ड्रेसिंगमध्ये चालला आहे. लसणाची मला हे ना नाटक लसूण थोडासा. लसूण संपलेलं आहे, मला लसूण सापडलेला. ते बघा भात मोकळा झालेला आहे फडफडीत. अशा पद्धतीने तुम्ही राईस केला ना खूप छान. ह्याच्यात लिंबू जर तुम्ही टाकला ना तर भाताला आहे ना मस्त पांढरा कलर येतो. लिंबू टाकायचं. लिंबू अख्खा कापून असा अख्खा टाकायचा. खूप छान कलर येते. तो पांढरा शुभ्र भात. तर आपला भात झालेला आहे, तो पण काढून ठेवूया साईडला. मित्रांनो आता आपली भात झालाय, डाळ झालाय. तर मी गॅस ऑफ नाही केला. तर आपण ही भाजी करतोय फ्लावरची, फ्लावर फ्राय. मला भाज्यांना तेल खूप लागतं बरं. ते मला अशी व्हिडिओ तुम्हाला झाल्या नाही मला दाखवायला भाजी कशी करताना. फोन आला होता म्हणून थोडं बाहेर जावं लागलं. म्हणून काही मी फ्लावरची भाजी केलेली आहे. ते शिट्टी होते करायचे. कुकरच्या पण शिट्ट्या झाल्यात. एक शिट्टी घेते आणि बंद करते आणि आता पीठ मळायला घेते. थोडं भाजीमध्ये पाणी जास्त झालेलं आहे मित्रांनो. भाजी जरा मी पाणी आठवते भाजीचा. थोडं पाणी जास्त झालेलं आहे. भाजीचं पाणी आठवायला ठेवते. तसं चपात्या करते. हे बघा फ्लावरची भाजी झालेली आहे. मस्तपैकी फ्लावर किमा केला. राईस झालेला आहे, डाळ झालेली आहे. आता चपात्या करायला 12च्या आत माझा डबा रेडी. 12:30 पर्यंत भरायची तयारी. चपात्या बनवून दाखवते तुम्हाला आता मी. एक भाजी आहे ती गॅसवर आहे. तुम्हाला काल बोलली होती. चपात्या पहिल्या कधी पण अंगावर ठेवून त्या हे करायच्या, फुकून घ्यायच्या.
आणि मग कपड्यामध्ये ठेवून द्यायचं, म्हणजे चपातीला घाम सुटत नाही. तेल लावून थोडं मस्त मालिश करायची, म्हणजे ना पोलपटाला चिटकत नाही. मी आधी तेल नव्हतं लावलं पिठाला, मी जेव्हा गोळे बनवते ना तेव्हाच तेल लावते. असं मी तुम्हाला सांगितलं, आमच्या चपात्या वेगळ्या, महाराष्ट्रीयन पद्धतीच्या. त्या दादांच्या चपात्या वेगळ्या, त्यांना तेलाच्या चपात्या नाही आवडत. एवढे एवढे गोळे घेते मी चपात्यांचे. 4 गोळे करून ठेवायचे आधी. लागेल तसं मग गोळे करत राहायचे. गॅस पास करून ठेवलाय. चपाती बघा मी कशी लागते. अशी चपाती केली ना तुम्ही 2 दिवस जरी ठेवाल ना तरी ती नरम राहील. आतून तेल लावायचं, त्याचं पीठ लावायचं, हात हे करायचा, एकदम चपाती मऊ सूत लुसलुशीत. पीठ एक 5 मिनिटं आधी मळून भिजवायचं. मी सुक्या पण चपात्या केल्या ना त्या पण नरम राहतात. कसं आहे माहिती का, पिठावर आहे. मी तुम्हाला एक दिवशी पीठ मळवण्याची पण व्हिडिओ पाठवेल. तर मला वेळ नाही, खूप वेळ झाला होता म्हणून थोडं अर्ध असं करून तुम्हाला व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत. पण एकदा निवांत तुम्हाला पीठ कसं मळायचं, किती नरम, कसं पीठ कसं जास्त घट्ट पण नाही जास्त नरम पण नाही, मीडियम मळायचं, जसं आपल्या हाताला चिटकलं नाही पाहिजे. चपाती अशी फिरली पाहिजे. 4 पदरी चपाती म्हणतात तिला. एवढी माझी चपाती असते. या 3 चपात्या मी डब्यावाल्याने एवढ्या साईजच्या करून देते. तव्यावर जरा तेल टाकायचं. तवा गरम झालाय का असं बघायचं. हाताला वाफ लागली म्हणजे समजायचं तवा गरम झालाय. चपातीवर फिरवायचं, ही चपाती तव्यावर टाकायची. ती भाजून दाखवते मी तुम्हाला. आमची आजी होती, ती 100 वर्षाची होती. ती नेहमी म्हणायची माझ्या रुपालीची हातची चपाती खावी, म्हाताऱ्याला पण दात येईल. तिला माझी हातची चपाती खूप आवडते. तिला दात नव्हते, बिलकुल पण दात नव्हते. ती माझी चपाती, कोणाच्या हातची तिला चपाती नाही आवडायची. तिला चपाती फक्त माझ्या हातचीच आवडायची. आणि सगळ्यांना सांगायचं माझी रुपालीच्या हातची चपाती अशी की म्हाताऱ्याला पण दात येईल. माझी आजी होती, खूप कौतुक करा. आणि माझी आजी पण आहे ना डबे द्यायची. ती स्टेशनला जाऊन जेवण असं खूप करायची आणि स्टेशनला जाऊन विकायची. तिच्या हातची तर फॉरेनला लोक पण जेवलेले. तिच्या जेवणामध्ये व्हेज नॉनव्हेज. माझी आजी पहाटे 5 वाजता उठायची. पहाटे 5 वाजता उठून सगळे डबे बनवायची, अख्खी डब्यामध्ये पॅकिंग करायची आणि स्टेशनला जाऊन विकायची. आणि इतकी तिच्या हाताला टेस्ट होती ना, इतकी तिच्या हाताला टेस्ट होती की बास रे बास. खूप लोक तिच्या अशी वाट बघायची. तेव्हाच्या काळात मोबाईल नव्हता. आता पण मी एक मध्ये व्हिडिओ बघितली की एक बाई आहे टिटवाळ्यावर ना, ती दादरला जेवण विकते. सेम माझी आजी म्हणजे तशी होती. व्हेज नॉनव्हेज झुणका भाकर. त्या दिवशी मी तिची व्हिडिओ बघितली तर मला माझ्या आजीचीच आठवण झाली. माझी आजी पण अशीच विकायची. माझ्या आजीचं जेवण खूप, तिला डबेवालीच बोलायची. आणि मी तिच्यावरच गेलेली, माझ्या आजीवरच गेलेली. माझ्या आजीनी प्रथा चालू केली आणि आता मी डबे देते. माझ्या आजीच्या नंतर मी देते. म्हणजे मोठी बहीण पण करायची पण ती सक्सेस नाही झाली.
माझ्या आईकडे पण पहिले डबेवाले होते 2-3 त्यांना पण माझ्या मी काय होतं लहानच होती तेव्हा पण एकाला डबे त्यांना पण माझ्या हातचं जेवण खूप आवडायचं. बघा ही चपाती व्हिडिओ बनवता काही गप्पा होतात, जुन्या आठवणी तयार होतात, जुन्या आठवणी सांगतात. पण तुम्ही प्लीज माझ्या व्हिडिओ बघत जा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. तुमची ही ताई पुढे जाऊ द्या. नुसतं फक्त लाईक आणि सबस्क्राईब करून म्हणजे तुम्ही बघा, व्हिडिओ पूर्ण बघा तर तुम्हाला कळेल. बोल ना जोरात, सांग ना मला काय बोलायचंय, सांग ना बेटा. बेल आयकन दाबा, बेल आयकन बटन दाबा. व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. जोरात बोल, तुझा आवाज काय ऐकू येतो. स्टॉप करून सांग. चपात्यांचा गॅस माझा वेगळाच आहे. अशी घडी मारून चपाती चारी बाजूने भाजते. चपाती झालेली आहे, भाजी पण सुकतीये, थोडीशी आलू बाकी आहे. खाली ठेवेल मी तेव्हा भाजी दाखव. आता मी या चपात्या झाल्यावर परत आपण भेटूया डबे भरताना. मग तुम्हाला डबेवाले आले की कसे डबे भरते ते तुम्हाला सगळं दाखवेल मी. कारण का चपात्या करायलाच मला वेळ जाईल. फक्त भाजी दाखवते तुम्हाला मी कशी केली, काय केली. चना मसाला हा आपला चना मसाला रेडी. बघा मी तुम्हाला बोलली मी बाहेरचे न मसाले वापरून सुद्धा म्हणजे भाजीला कशी तरी आले. बघा छान आले का नाही. त्याच्यात थोडी आपण कोथिंबीर टाकू. कोथिंबीर मी मगाशी धुवूनच घेतली होती. सगळी एकखट्टी धुवून ठेवली होती. हे बघा स्वच्छ. कोथिंबीर आपण भाजीमध्ये टाकूया कापून. बाजूला हो, मी भाजी खाली काढत आहे. बघू शकता तुम्ही 2 भाज्या, हा चना मसाला आहे, हे फ्लावर आहे आणि तुम्हाला दाखवल्याप्रमाणे आता चपात्या वगैरे इथे बघा. आता मी तुम्हाला थोड्या वेळाने पूर्ण डबे येतील तेव्हा डबे आल्यावर आपण भेटू. नमस्कार. लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकनचं बटन दाबायला विसरू नका.